सत्या ये की रे परत. तुझ्याशिवाय तुझ्या मम्मीला करमत नाही रे. तुझ्याशिवाय ह्या माया पॅलेसला शोभा नाही व. सत्या ए माया सर्वे, तुझं सत्या काय परत येत नसतो. उलट तुलाच मी लवकर तुझ्या सत्याकडे पाठवणार आहे. आर्यन बाळा कधी आलास तू? जेव्हा तुम्ही सत्यादादांना परत ये म्हणत होता तेव्हा. मला ठावय का माझं सत्य आता कवाच परत येणार. पण आईचं मान आहे ना, लेकाचं जाणं मानायलाच तयार नाही. हो हो, समजू शकतो मी. काय काम होतं का तुझं? नाही नाही, काही काम वगैरे नाहीये. पण तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय. कशासाठी? हे आता बाहेर त्या बिल्डर आणि शेतकऱ्यांची केस चालू होती, तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली आणि मला न्याय देऊ दिला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू काय त्यात सत्य असतं का नाही तर त्यानं तुझ्यासारखाच असा खऱ्याची बाजू घेऊन न्याय निवड केला असता बघ. आर्यन, तू सत्याच्या जागी आलायस ह्याचा मला आनंदच आहे. पण मला एक छोटीशी मदत पाहिजे होती तुझी. हो, बोला ना मम्मी साहेब, काय मदत हवी आहे तुम्हाला? हा आर्यन तुमच्या मदतीला सदैव तत्पर आहे. तुम्ही काय हेल्प हवी आहे सांगा. आर्यन बाळा, त्या दिवशी सत्याला फोन करून दिल्लीच्या माणसांनी बोलून घेतलं ना, त्या माणसाची माहिती काढायची आहे. काढशील ना तू? काढशील ना? हो हो, म्हणजे ऑब्विसली मम्मी साहेब, आपण ती इन्फो काढायलाच हवी ना, कारण नंबर मिळाला तर सगळे डिटेल्स मिळतील. युअर राईट, मी तोच विचार करत होतो. राईट, मी काढतो मम्मी साहेब. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा. मी कायम तुझ्या पाठीशी आहे बघ. खरं तर मी आताच तुझ्यामध्येच माझ्या सत्याला बघते. मी तुझा आधार वाटतो आम्हाला. तू कायम आमच्या सोबत राहा. हो मम्मी साहेब, मी नेहमी तुमच्या सोबत असेल आणि मी तुम्हाला सत्यदादाची कमी कधीच जाणू देणार नाही. चल येतो. शिकू. असू दे असू दे. मग मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मगाशी सत्यादादाच्या न्याय निवाड्याची जागा तू आर्यनला का दिलीस? अगं त्या गरीब शेतकऱ्याची बाजू सुद्धा ऐकून घेतली नाही त्यानं. मग मी सत्यादादा असता तर त्यानं सगळं त्यांचं म्हणणं नीट ऐकून घेतलं असतं आणि मगच निर्णय दिला असता. म्हणून तुला असं वाटत नाही का ह्यो आर्यन आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जास्तच पुढं पुढं करतोय? जय द्या, काही पुढं पुढं करत नाही. त्याचा आधार आहे आपल्या सगळ्यालाच. चांगला आहे तो पोरगा. समदेची किती काळजी घेतोय तो, आणि समद मनापासून करते हे दिसत नाही का तुला? हे बघ जय द्या, सत्याच्या माघारी लोक समधी माझ्याकडे सल्ला मागायसाठी येत. पण मी आज ठरवलंय, हेतून पुढं न्याय आर्यनच करणार. तेव्हा माझ्या पुढं मला काही बोलायचं नाही. मम्मी हे बघ जय द्या, तू ह्याच्यामध्ये पडू नकोस. खरं तर सत्याची जागा तू घ्यायला पाहिजे होतीस, पण तुझ्यात तेवढी कुवतच नाही ना. ती कुवत मला आर्यनमध्ये दिसते. तेव्हा कोणी बी मला जा विचारायचा नाही. वागणार आहे. आपण असं गृहीत धरून चालू की तात्यानंच त्या माथेफिरूला आपल्याला संपवायला पाठवलं होतं. त्या माथेफिरूनं माझा जीव घेण्याचा लय प्रयत्न केला, पण त्यानं तुम्हाला जिवंत ठेवलं.
म्हणजे तो खरोखर तुमच्या प्रेमात पडला असेल आणि आत्ता तात्या तुम्हाला फोन करून म्हणतोय की तू तुमची बदली करल. हे सगळं जरा विचित्र नाही वाटत? विचित्र तर आहे, मला पण विचित्रच वाटते. वाघमारे, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, त्या तात्याचा आणि त्या मातेफिरूचा काहीच संबंध नसेल. खरं तर मला पण काही कळणं झालंय, पण तात्यासाहेबांनी त्या मातेफिरूमध्ये काहीतरी कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता नाही येत. आम्हाला आज जाऊ द्या, आम्हाला आज जाऊ द्या. आम्हाला वाघमारे आम्हाला प्लीज वाघमारे मॅडमला भेटायचं आम्हाला. मॅडमने भेटायचं आज जाऊ द्या. प्लीज मॅडम वाघमारे मॅडमला भेटायचं आम्हाला आज जाऊ द्या. कसला गोंधळ सुरू आहे? प्लीज मॅडम प्लीज आम्हाला आज जाऊ द्या. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? प्लीज एकेकानं बोला. एवढ्या संख्येने का आलंय तिथं? मॅडम, आम्ही इकडं आलो बी नसतो, पण आमचा हक्काचा माणूस सत्यादादा होता, त्याच्याकडे आम्ही तक्रारी मांडायचा अगोदर. सत्यादादाकडे न्याय मागायला गेलो, आम्हाला न्याय मिळालाच नाही. असं काही झालंच नाही मॅडम, आम्हाला न्याय मिळवून द्या. म्हणजे नेमकं काय झालंय? कुणावर काही अन्याय झालाय का? होय मॅडम, आमचा सत्यदादा गेल्यापासून आमच्यावरचे अन्याय खूप वाढलेत. आमच्या बाजूने न्याय करणार आता कोणी बी नाही, म्हणूनच आम्ही समधीजण तुमच्याकडे आलोय मॅडम. तुम्हीच आता न्याय करा, तुम्हीच न्याय करा मॅडम. सत्यादादा गेला आणि आमचं सुखही त्यांचे सगळं निघून गेलं. अहो, सत्यदादाच्या भीतीने समजे सावकार कायद्याने वागत होते, पण आता सत्यदादा गेल्यापासून कुणी ते पहिल्यासारखे छळायला लागलेत. अहो, तो गणेश जाधव माझ्या लेकीला परत छळायला लागलाय. बिचारी पोर घरातनं बाहेर पडायला घाबरतीये. मॅडम, आमची जी जमीन सावकाराकडे घाण ठेवली होती, त्या सावकारानं ती जमीन बिल्डरच्या ताब्यात दिली. आम्हाला न्याय द्या मॅडम, आम्हाला न्याय द्या. मॅडम, त्या गुंड्याशेडनं परत वसुली चालू केली. आधीच धंदा नाही, त्यात गुंडांचा हप्ता परवडण्यासारखा नाही. मॅडम, काहीतरी करा मॅडम, आमच्याला अन्याय होऊ देऊ नका मॅडम. आम्हाला न्याय मिळवून द्या मॅडम, आम्हाला न्याय मिळवून द्या मॅडम, आम्हाला न्याय मिळवून द्या. न्याय मिळून द्या. शांत व्हा, शांत व्हा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या तक्रारी नोंदवून घेऊ. तुम्ही शांतपणे एक एक करून आपल्या तक्रारी नोंद करा. हा, पडवळ, मयुरी, काही गोंधळ न घालता सगळ्यांचे जबाब नोंदवून घ्या. हो.